मतितार्थ तोही आपल्याला समजून घ्यावा लागतो. त्याचा इनहरंट मीनिंग काय आहे त्या प्रश्नाचा आपल्याला ते समजून घ्यावं लागतं. उदाहरणार्थ बघा, महात्मा गांधीजी यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाची समर्पकता सांगा. समर्पकता किंवा वैधता किंवा प्रासंगिकता म्हणजे काय? टुडेज रिलेव्हन्स, टुडेज व्हॅलिडिटी. मग आता समर्पकता, वैधता, त्याचं प्रासंगिकता हे सांगा म्हटलंय. आता महात्मा गांधीजी कळले, ते स्वातंत्र्य संग्राम पण कळला, पण हे जे काही आहे वैधता प्रासंगिकता ते कीवर्ड मध्ये पण येतच, डायरेक्टिव्ह मध्ये पण त्याचा अर्थ काय? जोपर्यंत तुम्हाला प्रश्न नक्की काय म्हणतोय हे कळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या उत्तराबद्दल काहीच लिहिता येत नाही. एक तुम्हाला आणखी एक प्रश्न सांगतो बघा, ऐका, लक्षपूर्वक ऐका. इफ डेव्हलपमेंट इज एनजेंडर्ड, if development is engendered then it will be endangered. काय विचारले आयोगाने? एसे विचारला. इफ डेव्हलपमेंट इज एनजेंडर्ड देन इट विल बी एंडेंजर. काय म्हणतायत ते मराठी सांगतो, थांबा ऐका पोरानो. थांबा, ते काय म्हणतात? जर विकास हा लिंगभाव दृष्ट्या हा एकांगी असेल तर असा विकास हा नेहमी संकटाचा विकास असतो किंवा संकटात नेणारा विकास असतो. आता मराठीत मी तुम्हाला त्याचा अर्थ फोडून सांगितला, आता कळलं आपल्याला. पण ते जेव्हा विचारतात ना तेव्हा शब्द ते फार चपखलपणे वापरतात. मग मला त्याचा मतितार्थ कळला पाहिजे, केला म्हणायचं काय आहे. आणि जर मला ते कळलं नाही तर मी उत्तर काय लिहिणार बाबडा? लक्षात येतं तुमच्या? आणि म्हणून प्रश्नाची डिमांड करण्यासाठी त्याचा मतितार्थ समजून घेणं हे सुद्धा फार गरजेचं आहे.